नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये। तर परत आपण घेऊन आलोय असे IMP प्रश्नसंच जे पोलीस भरती, MPSC, वनरक्षक व इतर सरळ सेवेमध्ये वारंवार रिपीट होतात। तुम्ही कोणत्याही प्रकारचे परीक्षा देत असतील तर हे प्रश्न अति महत्त्वाचे आहे मित्रांनो। तर पूर्णपणे व्हिडिओ बघायचे आहे। तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी खालीलपैकी कोणती आहे? जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी खालीलपैकी कोणती आहे? तर ती आहे एडिज पर्वत। एडिज पर्वत ही जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 बघूया। पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडण्याचे काम करतो? तर पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडण्याचे काम करतो मित्रांनो? तर तो अंटार्क्टिका व पॅसिफिक महासागरांना जोडण्याचे काम करतो मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। नोट करून घ्यायचे मित्रांनो, व्हेरी IMP क्वेश्चन आहेत जे सर्व प्रकारच्या सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये विचारले जातात मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3 बघूया। भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? हा प्रश्न 8 ते 10 वेळा MPSC मध्ये विचारला गेला आहे मित्रांनो। तो तुम्हाला हा प्रश्न यायलाच पाहिजे। तर भारतातील सर्वात लांब हिमनदी ही सियाचीन आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 बघूया। माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखराला नेपाळमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जे आपले माउंट एव्हरेस्ट पर्वत आहे मित्रांनो, तर त्याला नेपाळमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर माउंट एव्हरेस्ट याला नेपाळमध्ये सागर माथा या नावाने ओळखले जाते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 बघूया। आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एक जिन्सी खंड होता, त्याचे नाव काय आहे? तर आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर जे एक जिन्सी खंड होतं मित्रांनो, तर त्याचे नाव काय आहे मित्रांनो? तर पेंजिया हे एक जिन्सी खंड होता मित्रांनो, जो आजच्या खंडांच्या निर्मितीच्या अगोदरचे होतं मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न 6 मध्ये थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे, तर थोडी सॉरी बोलतो मी तुम्हाला। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या महासागरात एल निनो उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो? तर खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये निनो उष्ण महासागर हे पाण्याचा प्रवाह निर्माण होतो मित्रांनो? तर आपला आन्सर असणार आहे प्रशांत महासागरमध्ये एल निनो उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघूया। आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर आफ्रिका खंडामध्ये सर्वात उंच शिखर हे कोणतं आहे मित्रांनो? प्रत्येकी 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला, तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो माउंट किलिमांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 8 बघूया। जगातील एकूण बॉक्साईटच्या उत्पादनात खालीलपैकी कोणत्या देशाची पहिला क्रमांक लागतो? तर सगळ्या जगामध्ये एकूण बॉक्साईटच्या उत्पन्नात कोणत्या देशाचा पहिला क्रमांक येतो मित्रांनो? तर ऑस्ट्रेलिया या देशाचे बॉक्साईटच्या उत्पन्नात सगळ्यात पहिला क्रमांक येतो मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9 बघूया। क्विबिशेव होंगोग्राड
येथे टिंबटिंब नदीवर जगातील सर्वात मोठी जलविद्युत प्रकल्प उभारले आहे. तर जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प हे कुठे आहे मित्रांनो? तर होलगा नदी आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. रॉकी पर्वतातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर रॉकी पर्वत हे सर्वाधिक उंच शिखर कुठे आहे मित्रांनो? माउंट मॅकक्लिने येथे रॉकी पर्वतातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. जगातील एकूण लोह खनिजांच्या साठ्यानुसार टिंबटिंब या देशाचा पहिला क्रमांक लागतो. तर जगातील एकूण लोह खनिजांच्या साठ्यानुसार टिंबटिंब या देशाचा पहिला क्रमांक लागतो. तर कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो मित्रांनो? तर जगातील एकूण लोह खनिजाच्या साठ्यामध्ये ऑस्ट्रेलिया या देशाचा पहिला क्रमांक लागतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर खालीलपैकी कोणता देश नाईल नदीची देणगी आहे मित्रांनो? तर इजिप्त हा देश नाईल नदीची देणगी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूया. जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश खालीलपैकी कोणता आहे? तर जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारे देश कोणता आहे मित्रांनो? तर अमेरिका हे जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा देश आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. टिंबटिंब ही वने विषुववृत्ताच्या नजीक व कर्कवृत्तचे मकर ऋतूच्या क्षेत्रात आढळतात. तर कोणते वने हे विषुववृत्ताच्या नजदीक व कर्कवृत्ताच्या मकर ऋतूच्या क्षेत्रात आढळतात मित्रांनो? तर उष्णकटिबंधीय वने हे विषुववृत्ताच्या नजीक व कर्कवृत्ताचे मकर ऋतूच्या क्षेत्रात आढळतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो. असे नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो. प्रश्न क्रमांक 15 बघूया. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात त्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर मोसमी वारे हे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात त्या वाऱ्यांना काय म्हणतात मित्रांनो? त्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 बघूया. जगातील एकूण नैसर्गिक वायूच्या उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन संयुक्त संस्थांमध्ये होते? तर संयुक्त संस्थांमध्ये जगातील नैसर्गिक वायूच्या उत्पादनापैकी किती टक्के होते मित्रांनो? तर 20% हे जगातील एकूण नैसर्गिक वायूच्या उत्पादनापैकी 20% संयुक्त संस्थांमध्ये हे होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. FAO संयुक्त राष्ट्रीय खाद्य व कृषी संस्था ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था असून तिची स्थापना कोणत्या दिवशी झाली आहे? FAO ची स्थापना ही कोणत्या दिवशी झाली आहे मित्रांनो? जिला आपण संयुक्त राष्ट्रीय खाद्य व कृषी संस्था असेही म्हणतात मित्रांनो. तर FAO ची स्थापना 16 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया.
खालीलपैकी कोणती पर्वतरांग म्यानमार सीमारेषेलगत उत्तर दक्षिण दिशेने अतिपूर्वेकडे पसरली आहे? तर खालीलपैकी कोणती पर्वतरांग म्यानमार सीमारेषेबद्दल उत्तर दक्षिण दिशेने अतिपूर्वेकडे पसरली आहे मित्रांनो? तर पूर्वांचल हिमालय. तर पूर्वांचल हिमालयमध्ये म्यानमारला लागून उत्तर दक्षिण दिशेने अतिपूर्वेकडे पसरले आहे मित्रांनो ते. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 बघूया. भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? तर धबधबा विचारला गेला आहे मित्रांनो, जो भारतातील सर्वात उंच आहे. तर कोणता धबधबा हा भारतात सर्वात उंच आहे? तर जोग धबधबा. जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? अति सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तसाच हा वारंवार रिपीट होणारा सुद्धा प्रश्न आहे. तर हा प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे, म्हणून आपण तो परत घेतला आहे, जेणेकरून तुमचा रिव्हिजन होऊन जाईल. तर जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतचा हा 7वा क्रमांक लागतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले आहे मित्रांनो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश हा रशिया आहे मित्रांनो. रशिया हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 बघूया. जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिवस हा कधी साजरा केला जातो मित्रांनो? तर जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलै रोजी साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23 बघूया. होल्गा नदीची पश्चिमेकडील बाजू व पूर्वेकडील बाजू खालीलपैकी काय म्हणून ओळखल्या जातात? तर होल्गा नदीची जी पश्चिमेकडील बाजू आहे व पूर्वेकडील बाजू आहे, तर त्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात मित्रांनो? तर त्या हिल बँक, मीडो बँक या नावाने ओळखले जातात मित्रांनो. जे होल्गा नदीची पश्चिमेकडील बाजूला हिल बँक असे म्हणून ओळखतात मित्रांनो, आणि जे पूर्वेकडील बाजू आहे त्याला मीडो बँक असे नावाने ओळखले जाते मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. सप्टेंबर 1987 रोजी वातावरणातील स्थित्यंतरात असलेला ओझोन वायूचे संरक्षण करण्याबाबत कोणता करार करण्यात आला आहे? तर ओझोन वायूचे संरक्षण करण्यासाठी 1987 रोजी वातावरणातील स्थित्यंतरित ओझोन वायूचे संरक्षण करण्यासाठी कोणते करार करण्यात आले आहे मित्रांनो? तर मॉन्ट्रियल करार हा 1987 रोजी वातावरणातील स्थित्यंतरात असलेल्या ओझोन वायूचे संरक्षण करण्यासाठी केला गेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 बघूया. तर जगाच्या एकूण लोह खनिजाच्या साठ्यापैकी अंदाजे टिंब साठे हे भारतात आढळतात. हाही प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार रिपीट होणार आहे मित्रांनो, व हा वनरक्षक भरतीमध्ये पण वारंवार रिपीट झाला आहे. हा बऱ्यापैकी 7 ते 8 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो वनरक्षकमध्ये. तर नोट करून घ्यायचे आपण. तर जगाच्या एकूण लोह खनिजांच्या साठ्यापैकी अंदाजे टिंब साठे हे भारतात आढळतात. तर भारतात 13.5% हे
लोह खनिजाच्या साठ्यात आढळतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे, नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 26 बघूया. पेरू देशातील अँडीज पर्वतात खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर पेरू देशातील अँडीज पर्वतात खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो मित्रांनो? तर ॲमेझॉन ही नदी पेरू देशातील अँडीज पर्वतात उगम पावते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 बघूया. मरियाना गर्त ही जगातील सर्वात खोल गर्त आहे. खालीलपैकी कोणत्या 3 सर्वात अति खोल गर्त महासागरात आहेत? तर खालीलपैकी सर्वात खोल गर्त हे कोणत्या महासागरात आहे मित्रांनो? तर आपला आन्सर असणार आहे पॅसिफिक महासागरात. तर पॅसिफिक महासागरात मरियाना गर्त ही जगातील सर्वात खोल गर्त आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 बघूया. पनामा कालव्याची कमाल खोली समुद्र सपाटीपासून सुमारे टिंब मीटर आहे. तर पनामा कालव्याची खोली समुद्र किनाऱ्यापासून सुमारे टिंब किलोमीटर आहे मित्रांनो. तर किती किलोमीटर आहे मित्रांनो? तर पनामा कालव्याची खोली ही 28 मीटर आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा MPSC वनरक्षक व पोलीस भरतीमध्ये सुद्धा वारंवार रिपीट होणार आहे, म्हणून आपण त्याला या लिस्टमध्ये ॲड केलं आहे मित्रांनो. तर याला व्हेरी IMP मध्ये घ्यायचे. तर जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी ही ॲमेझॉन नदी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 बघूया. बर्फाच्या दाबामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने मंद गतीने सरकू लागतात, अशा बर्फाच्या प्रवाहाला काय म्हणतात? तर बर्फाच्या दाबामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने गतीने सरकू लागतात, अशा बर्फाच्या प्रवाहाला काय म्हणतात मित्रांनो? तर बर्फाचे थर हे उताराच्या दिशेने वाहू लागतात, त्याला हिमनदी असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. हे सर्व प्रश्न हे अतिमहत्त्वाचे आहे मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे वर आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो, जे करून आपल्या मित्रांचा काहीतरी फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.